मकर संक्रांती निमित्तानं आजपासून येवल्यामध्ये पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे। सलग 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे। 3 दिवस येवलेकर सुट्टी घेऊन संपूर्ण कुटुंब घराच्या छतावरती जाऊन पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात। पतंग उत्सव कसा साजरा केला जातो हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडे। बबू, येवल्यामध्ये पतंग महोत्सव म्हणजे काय वेगळी मजा असते? प्रजासत्ता खरं तर ही तात्या टोपेची जन्मभूमी आहे। इथे पतंग उत्सव जो मकर संक्रांती हा फार मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो। प्रत्येक घराच्या छतावर डीजे वाजवले जातात, नाच गाणं म्हणजे डान्स करून पतंग उडवून उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा केला जातो। माझ्यासोबत काही येवलेकर आहे जे यांच्या उत्साह सुरू झालेला आहे। काय म्हणाल, तुमची काय परंपरा आहे, किती वर्षांची? आमची ही परंपरा आता दुसरी पिढी आहे। 100 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आमचं 3 दिवस भोगी, संक्रांत आणि कर अति उत्साहात पतंग उडवले जातात। सर्व व्यापारी बंधू हे दुकानं असतात, हे बंद असतात 3 दिवस येवल्यामध्ये। पूर्ण व्यापारी त्यांचे आलेले पाहुणे जावई आमच्या मुली सर्व गच्चीवर येऊन 3 दिवस मजा करतात। जिथं तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम होतो, आनंदाने वरती अल्पहाराचाही कार्यक्रम होतो। अशा पद्धतीने हा संक्रांत उत्सव साजरा केला जातो। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बेटा, तू काय म्हणाल, कसा उत्साह असतो? अतिशय सुंदर उत्सव असतो, जल्लोषाने केला जातो। सर्व लेडीज जेंट्स सर्व हे फॅमिली कुटुंब सर्व 3 दिवस गच्चीवरच असतात। जेवण वगैरे पण आमचं गच्चीवरच असतं 3 दिवस आणि खूप जल्लोषाने सेलिब्रेट करतो। प्रजासत्ता हा जो उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात येवल्यात साजरा केला जातो। प्रत्येक गच्चीवर किंवा डीजे लावलेला असतो आणि जे बाहेरगावी गेलेले पाहुणे आहेत तेही या उत्सवात सहभागी होण्यासाठी येवल्यात येतात आणि 3 दिवस धमाल सुरू असते। प्रजासत्ता बबू, धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी। तर 3 दिवस हा पतंग महोत्सव येवल्यामध्ये सुरू असणार आहे आणि या सगळ्याचा आनंद तिथले येवलेकर घेत आहेत। आता दुसरी बातमी पाहूयात। कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवरून जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेलाय। सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत। नायलॉन मांजावरती बंदी आहे, मात्र अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतायत। तरी पोलीस प्रशासनाने या दुकानदारांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते।